परळी शहर नगर परिषदेच्या निवडणूक 2025चा प्रचाराचा नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाचे आमचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, आमचे बीड जिल्ह्याचे नेते माजी राज्यमंत्री अशोकदादा पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थित हा प्रचाराचा नारळ त्यांच्या शुभ हस्ते व आमचे वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांच्या उपस्थित हा नारळ फोडण्याचा कार्यक्रम संपलेला झाला आहे आणि आज प्रचाराचा शुभारंभ त्याप्रमाणे होत आहे. आपण सर्वांना माहीत आहे, परळीत गेल्या 4-5 वर्षापासून परळी शहर काँग्रेस आपल्या गोरगरिबांचे प्रश्न वारंवार उचलत नगर परिषदेचा भ्रष्टाचार, मनमानी कारभार, दादागिरी, गुंडागिरी आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभार याबाबत सतत आपल्याबरोबर आंदोलन करत आलो आणि त्यासाठी आम्ही 6 दिवस जेलमध्ये पण गेलतो साहेब. 6 मध्ये आम्हाला जेलमध्ये विनाकारण आम्ही फक्त नायब तहसीलदार यांना बेशरम दिलं तर त्यांनी काम केलं नाही, तर आमच्यावर 353 दाखल करून जे की होऊ शकत नव्हती, 353 हे केस होऊ शकत नव्हती, पण तरीही दबावासाठी आणि तेव्हा आपलं शासन असताना सुद्धा हे खेद बाब साहेब, तेव्हा आम्हाला 6 दिवस जेलमध्ये राहावं लागलं आणि त्यानंतर आम्ही आमची जी काही विरोधाची भूमिका होती साहेब, इथं आम्ही विरोधाची भूमिका कमी पडली नाही, आम्ही कमी पडू दिलं नाही. आम्ही धनंजय मुंडे यांचा जे काही कारभार होता त्याला विरोध करणारा इथं भाजप पक्ष नव्हता, तो फक्त काँग्रेसच पक्ष होता साहेब. काँग्रेसनंच त्यांचा विरोध केला. इथं परळीत अशी दहशत होती साहेब, परळीत दहशतीच्या वातावरणामध्ये कुणीही बोलू शकत नव्हतं, कुणी उघड येऊन प्रचार करू शकत नव्हतं, कुणीही समोर येऊन फ्रंटवर येऊन प्रचार करू शकत नाहीत. आम्ही लोकसभेचा प्रचार केला साहेब. लोकसभेला काँग्रेसच्या पूर्ण टीमनं फ्रंट येऊन समोर येऊन आपला प्रचार केला आणि त्या गलोगली जाऊन त्यांचा पॉम्पलेट आम्ही पोहोचवण्याचं काम केलं. विधानसभेला आम्ही त्यांचं काम केलं. लोकसभेला आम्ही आमच्याकडे 30 बूथ घेतले होते साहेब. 30 बूथामध्ये 28 बूथावर त्यांना मताधिकार दिलं, ज्यामुळे 6000च्या मतानंच ते काँग्रेस आपला बजरंग बाप्पा सोनवणे हे निवडून आले होते. आणि त्यानंतर आम्हाला असं वाटलं की विधानसभेलाही आम्ही काम केलं, लोकसभेलाही काम केलं. आम्हाला वाटलं की नगर परिषदेला आम्हाला अध्यक्षपदाचा काँग्रेसला चान्स देतील, पण त्यांची नीतिमत्ता नव्हती साहेब. त्यांचा विचार वेगळाच होता, त्यांना त्यांचा पक्षच वाढवायचा होता. त्यांनी त्यांचा पक्ष आपला पक्ष माझा झिरो करायचा असा त्यांचा विचार होता. आम्ही तो मान्य केला नाही. आम्ही स्वतंत्र लढण्याचा निश्चय केला. स्वतंत्र लढण्याचा निश्चय केल्यावर आमच्या बरोबर वंचित बहुजन आघाडी यांनी आपला हातमिळवणी केली आणि आम्ही दोघांनी मिळून इथं 22 उमेदवार दिले आणि पुरस्कृत आम्ही 8 उमेदवार केलेत. असे आम्ही 30 उमेदवार आम्ही या नगर परिषदेच्या 34 पैकी 35 पैकी 30 उमेदवार आम्ही रिंगणात उभे केले आणि नगराध्यक्षसाठी आपला काँग्रेसचाही उमेदवार त्यांनी आम्ही उभे केला. नगराध्यक्ष सय्यद मैमुना हनीफ बडबाद बोले यांना उमेदवारी देऊ आपण इथं पक्षाचा काम वाढवण्याचा करतो आणि निश्चितच साहेब परत काँग्रेसचाच विजय होणार, त्यात कोणती शंका नाही. लोकांसाठी पर्याय आणि या दादागिरीला न भिणारा फक्त एकच पक्ष आहे, ते काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी. आम्ही दोघंही असे या दादागिरीला न भिणारे आणि ह्याला कुठेही आम्ही विरोध करणारे लोक असल्याने आम्ही खऱ्या ताकदीने परळीकरांसाठी परळी स्वच्छ परळी, स्वाभिमानी परळी, भ्रष्टाचार मुक्त परळी
आणि बेशिस्त असलेली नगरपालिकेला शिस्त घालण्यासाठी आम्ही हा नगरपालिकेचा निवडणूक लढवितो आहोत आणि त्यासाठी आपण आज प्रचारासाठी आपण आलात. आपण प्रचाराचा नारळ फोडून आम्हाला आमची ताकदीला आणखीन आपण आपलं बळ दिलं. त्याबरोबर परळी शहर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी आपले असं आभार व्यक्त करतो आणि सर्व इथं उपस्थित लोकांना आणि माझ्या मतदार बंधवांना सर्वांना विनंती करतो आपल्या परळीकरांसाठी परळीसाठी स्वच्छ परळी, निर्भय परळी, स्वाभिमान परळी, भ्रष्टाचार मुक्त परळीसाठी आपण सर्वांनी येणाऱ्या 2 तारखेला हाताचा पंजा आणि वंचित बहुजन आघाडीची जो निशाणी येईल 26 तारखेला त्यावर मतदान देऊन आपण आपल्या परळीचं भविष्य चांगलं करावा हीच मी आपल्याला विनंती करतो. माझे 2 शब्द समाप्त करतो. यानंतर